हॅलो फ्रेंड, तर गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना नागपंचमी आहे. तर सकाळी मामांनी ना देऊन आणली अगरबत्ती, देवाचा दिवा पण लावलेला आहे आणि अजून नागोबाची पण पूजा करायची आहे. सकाळी मी ना लवकर उठली होती आज थोडीशी आणि वट्टा धुवून काढला. वट्टा धुवून काढल्यानंतर आहे ना इकडं अंगणात पण पाणी मारलं होतं आणि पाणी मारून साड्या टाकून मस्त अशी रांगोळी पण काढली आहे. कमेंट करून सांगा रांगोळी कशी काढली ते. खूप घाईमध्ये काढली कारण की मिस्टरांना त्यांना ना जायचंय दवाखान्यामध्ये. आज सोमवार आहे ना. कुठं जायचं? लोणीला ना. हा पण काय म्हणजे एम आर आय करायचं आहे ना. डोक्याला लागलेलं आहे ना. तर आणि आज माझ्या चुलत्याचं वस्त्राद्ध पण होतं. पण काय करणार आता, मिस्टर बाहेर चालले त्यामुळे मला पण जायला नाही भेटलं. जाऊ द्या, घेतील समजून ते. का आता डोक्याला लागलंय मिस्टरांना, त्याच्यामुळे मी पण कॅन्सल केलं. नाही तर जायचं होतं वर्ष श्राद्धाला दहीवाडीला. आणि ते कीर्तन करायचे बरं का, प्रवचन आणि ते करायचे ते चुलते. पण आता काय करणार, यांच्यासोबत आहे ना आत्या पण जाणार आहे. तुमच्यासोबतच चालले ना आत्या? आणू सोनून त्यांना पण आज शाळा आहे, गेल्या त्या. आणू सोनू, आणू सोनू बाय. हा ना, आज तुम्ही शाळेत चालल्या. त्यांना शाळा आहे आज नागपंचमीची. पिल्लू बाय करते. जाऊ दे बापू, गेल्या त्या आता. हा चौकशी करू पा बरं का. ते स्कॅन काढून घे त्याचं सांग. हा, सकाळी रांगोळी काढली आहे. पुढे येणार आहे का तिथं? ही बघा अशी रांगोळी काढली आहे. तर चला, मला अजून आवरायचंय. नागोबाची पूजा करायची, वारुळाला जायचं होतं पण बघू आता टाइम भेटला तर जाईल, नाही तर मग निवद घेऊन गेल्यावरच जाईल. आता सकाळी सकाळी दूध लावावं लागतं ना नागोबाला. आज नागपंचमी आहे. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना माझी आंघोळ करून झाली आहे. तर मला चला देवाची देवपूजा करून घेऊ, म्हणजे शिवशंकराची. तर आज सोमवार पण आहे आणि आज मला उपवास पण आहे. तर आजपासून मी सोमवार सुरू करणार आहे. श्रावण महिन्यापासून जे माझे शिवण्याच्या टायमाला उपवास मोडले होते, तर ते सोमवार आजपासून चालू करणार आहे मी. तर आज माझा पहिला सोमवार आहे. शिवलीला अमृत ग्रंथ पण लावणार आहे घरामध्ये. पण मला सकाळी सकाळी थोडीशी काही घरातली कामं राहतात, त्या म्हणजे स्वयंपाक पाणी करायचं आज नागपंचमी. तर ते सगळं आवरून घेऊ आणि नंतर मी शिवलीला ग्रंथ लावणार आहे घरामध्ये, म्हणजे त्याची पूजा मांडणी करणार आहे. तर सुरुवातीला आहे ना शंकराची पूजा करून घेऊ आपण. पण किती चांगलं आहे ना, आज सोमवार पण आहे, श्रावण सोमवार मधला पहिला सोमवार आहे, त्यात नागपंचमी पण आहे. आणि म्हणजे किती मस्त आहे ना, आज मस्त असा दिवस आहे. तर चला, आज उपवास पण आहे आणि आज प्रत्येक बहिणीने भावासाठी उपवास धरलेला असतो नागपंचमीचा. तर सगळ्यांना उपवास पण आहे. आणि खरं म्हणजे मला मंदिरातच जायचं होतं शिवशंकराची पूजा करायला, पण मिस्टर आणि आत्या आज दवाखान्यात गेलेले, त्यामुळे म्हटलं चला घरातच एक शिवलिंग आहे, शिवलिंगाची पिंड आहे, तर म्हटलं त्या पिंडीचीच आपण आहे ना पूजा करून घेऊ. तर माझं आता आंघोळ करून झाले, आवरूनच झाले. पूजा सामग्री पण घेतलेली आहे, काय काय घेतलंय ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी ना पूजा करण्यासाठी ना सुरुवातीला पाणी घेतलंय, त्यानंतर थोडंसं दूध घेतलं आणि आपण गावरान तूप म्हणतो ते पण घेतले. त्यानंतर साखर शेंगदाणे पण घेतले. देवाचा दिवा लावला आणि म्हणजे दिवा पण लावून घेतला. आणि त्यानंतर इकडे थोडीशी काही फुलं होती घराजवळ, तर ते फुलं पण घेतले. जेवढं आपल्याकडे आहे तेवढंच म्हणजे शिवशंकराची पूजा करून घेऊ म्हटलं. हे बघा पिंड, शंकराची पिंड आहे, मग काय घरातच पूजा करणार आहे मी शिवलिंगाची. तर या सामग्रीमध्ये ना बेलाचं पान नाही आहे, तरी आमच्या घराजवळ आहे ना बेलाचं झाडच नाही आहे, त्यामुळे मी बेलाची पानं नाही घेतले. डायरेक्ट शिवशंकराच्या मंदिरापाशी बेलाची पानं आहे आणि घरी पण नाही कुणी आणायला. मग काय, मामांची तब्येत बरी नाही, पिल्लूला झोका देते आहे मामा, मग जेवढं माझ्याकडे साहित्य होतं तेवढंच घेतलं आहे मी. आणि त्यानंतर इकडं आहे ना म्हणत्या, म्हणजे आजच्या सोमवारी पहिला सोमवार, तर या सोमवारी ना 11 तांदळाचे दाणे, म्हणजे 11 तांदूळ घ्यायचे. अर्धवट तुटेल नाही पाहिजे, ते सरसकट म्हणजे पूर्ण तांदूळ असं मोठा लांब असं पूर्ण 11 घ्यायचे. तर हे बघा 11 घेतले मी आणि शिवशंकराच्या पिंडीवरती ठेवायचे म्हणून, आणि आपली मनोभावना व्यक्त करायची शिवशंकरापाशी. तर हे 11 तांदळाचे बिया घेतले. हे बघा, तर आता मी पूजा करून घेते.
तर आता एका ताटामध्ये ना मी शिवलिंग पिंड घेतलेली आहे शिवशंकराची. तर त्याबरोबर आता इकडे ताट आणि पूजा पाणी पण घेते. तर चला आता घरीच पूजा करणार आहे मी ताटामध्ये. तर आता इथं तूप हे करते. परत पाणी टाकणार आहे आता. शंकराला भस्म लावणार आहे, हळदी कुंकू नाही लावणार ते बघा. आता हे पाणी मी काढून घेते. साखर आणि हे बघा, साखर आणि शेंगदाणे. त्यानंतर जे 11 तांदूळ होते ना, तर ते 11 तांदूळ मी इथं पिंडीवरती ठेवते शिवशंकराच्या. पिढा पिल्लू उठली वाटतं. तर आता पूजा करून झाल्यानंतर शिवलिंग म्हणजे पिंड परत इकडे आणून ठेवली देवांपाशी. आणि त्यानंतर सगळ्या देवांची परत पूजा करून घेतली. इकडे पण शिवशंकराची मस्त अशी फ्रेम आहे, तर त्याची पण पूजा करून घेतली फोटोची. त्यानंतर सगळ्याच देवांची पूजा केली आहे. पूजा करून झाल्यानंतर आहे ना, म्हटलं आता चहा घ्यावा. तर मी राहिली होती चहा घ्यायची. सगळ्यांचा चहा घेऊन झाला. तर मस्त असा उकळतोय चहा. आधी देवपूजा केल्याशिवाय मी ना चहा नाही घेत. आधी देवपूजा करून घेतली. या सगळे बी गरम गरम चहा घ्यायला. हॅलो फ्रेंड, तर इकडे डाळ भात करून झाली आहे. आणि त्यानंतर आता इकडे आहे ना निवद लाटायला घेतले. मस्त असे 7 निवद केलेले आहे मी. तर इकडं चपात्या पण करायच्या आहे, चपात्या करून घेते. तर आता इकडे माझा सगळा स्वयंपाक करून झाला आहे बघा. डाळ पण बनवली मस्त अशी डाळ. त्यानंतर इकडे सफेद भात पण बनवला. तर आता इकडे शिरा पण करून राहिली मी. तर त्याच्यामध्ये साखर टाकते शिऱ्यामध्ये. डाळ भात भजे कुरडई शिरा असा नागोबाला नैवेद्य दाखवायचं आहे. तर त्यासाठी आता झालाच आहे सगळा स्वयंपाक. तर आता ना सगळा स्वयंपाक करून झाला आहे. डाळ भात भजी कुरडई आणि नैवेद्य पण भरले सगळे बी. मामी नागोबाची पूजा करताय काय? याचा मान राहतो ना आज.
तर इथे नैवेद्य पण आहे. इथं ठेवू का? बरोबर याला जाईल. तर आता स्वयंपाक करून झाल्यानंतर इथं देवांना आहे ना, पूर्ण देवांना नैवेद्य दाखवले बघा. आणि थोडेसे लाया पण ठेवल्या आहे, पाणी नैवेद्य लाया. तर आता वारुळाला जाण्यासाठी पण थोडेसे लाया घेतले, साखर शेंगदाणे, हळदी कुकाचं घेतलं, नैवेद्य घेतले, दूध घेतलं. आता पाणी घेते मी. तर चला वारुळाला जाऊन येते. आणि व्हिडिओला आता मी एकटीच आहे, जसे मला व्हिडिओ घेता येईल तशी घेते आता मी. हॅलो फ्रेंड, तर आता वारुळाला चालली मी नैवेद्य दाखवायला. आणि शेजारचे दादून त्यांना पण बोलवले मला जोडी, कारण एकटीला भीती वाटते. ये नैवत वारुळाला इथं मला गाडी लावा इथं, मला जोडी. चला, मला जोडीच नाही कोणी, मामा आहे पण पिल्लू जवळ आहे. नैवेद्य घेतलं, चाललंय आता वारुळाला. आणू सोनून ते असते पण त्या शाळेत गेल्या. कुठे आहे? इथं आहे का? हां, त्याच्यावरती लई गवत ही झालाय ना. मामा नादी लावित आहे तिला. आलो इथं आता. त्याच्यावर बरंच हे झालं आहे ना, काँग्रेस नाही म्हणजे काही नाही. आता मी ना निवड दाखवून घेते पटकन. या वर्षी गवत झालं नाही इथं. हो, एवढं नाही होत नाही, तर पूर्ण भरलंय, सगळीकडेच झालंय गवत. अजून कोणी आलंच नाही वाटतं वारुळाला. नाही नाही, माझं पहिले निवड असं. लाया पण आणलं, लाया पण पहिलं ना सकाळी सकाळी यायचो आम्ही. मागच्या वर्षी आलो होतो. आणू सोनू तुमची भाऊ, म्हणजे दूध लावाला त्यांचं सकाळी सकाळी. त्यावेळेस आलो होतो, पण यावेळेस सकाळी टाईमच नाही भेटला. मग आत्ता आले. तर मी ना एक हे पण आणलं, कप पण आणलं. दूध वरती ना त्याच्यावर. बरं माझी माहिती तुमचं दर्शन नाही का. एक फोटो नाही घेता. आता दादू दर्शन घेत आहे. झोका बांधला की नाही? बांधायचं आहे ना अजून. हे बघा, आता इथे ना मी नागोबाची म्हणजे वारुळाची पूजा केली आहे. त्यानंतर इथं कपामध्ये दूध पण ठेवलं, नैवेद्य दाखवलं, लाया पण दिले, अगरबत्ती लावून पूजा केली आहे. त्याच्यावर आहे ना गवत उगलेलं एवढं दिसून नाही येते ते वारुळ. चल, झाली साधी भोळी पूजा नाही का. भरपूर असं गवत काटे इथं. आणि ते एक बरं झालं तुम्ही मला जोडी आले, नाही तर हा. चाललोय आता घरी. तर आता आली घरी. मामांजवळ पिल्लू होती शिवण्या, राहिली ती, रडली नाही ना. आता गाईला घ्यास, गाईला देऊ का मामा? कारण गावरून गाई लांब बांधली ना. देऊ की हिला नैवेद्य? खंडेरायाला म्हणजेच डुग्याला नैवेद्य देते एक. घे खाऊन. आता आहे ना तुळशीला नैवेद्य दाखवते. तर आता इथं तुळशीला पण नैवेद्य दिलं आहे. तर आता मामांना ना जेवायला द्यायचं आहे. काय ग झोपत नाही ना? केव्हाची झोका देते मामा, झोपानच ती. टकू उलशिक राहत नाही, नुसती त्रास देती. तर आता मामांना ना जेवायला दिलंय इकडं. स्वयंपाक करून झाल्यानंतर मला उपवास आहे. काय चालू आहे? ऐ शिवन्या, ए शिवन्या, दली दली दली. कोणी ग टकू? टकू कोणी?
का बच्चा मम्मा बाबा बाबा कुठे आहे ग आपले बाबा ए बाबा कुठे तिकडे बाबा आहे का तेव्हा कशी पाहती बाबा बाबा जेवण करते का ग तू काय करती रडायचं काम करती ना नडती ना